गट ब पूर्व परीक्षा आणि कंबाईन गट क पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची न्यूज म्हणजे 8वा वेतन आयोग. तर या वेतन आयोगाची नेमणूक कोण करतं, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, ते सगळं आपल्याला डिटेल बघायचंय. तर बघा, भारताचे पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळ वेतन आयोगाची नियुक्ती करतं आणि वेतन आयोग हा दर 10 वर्षांनी काय केला जातो, स्थापन केला जातो. कशासाठी स्थापन केला जातो ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता केंद्र सरकारने हा जो 8वा वेतन आयोग आहे तो 3 नोव्हेंबर 2025 रोजी याची स्थापना केलेली आहे आणि त्यांचा मूळ कार्यकाळ किती आहे, 18 महिन्यांचा कार्यकाळ म्हणजे 1.5 वर्षांचा कार्यकाळ आहे. तर हा 8वा वेतन आयोग रंजना प्रकाश देसाई या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आहेत यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला आहे. तर हे पाठ करून ठेवा. याच्यामध्ये 2 सदस्य आहेत, एक म्हणजे पुला घोष आणि पंकज जैन, रिटायर्ड IAS आहेत. तर हे 2 सदस्य या आयोगाचे आहेत. तर आता लागू होण्याची तारीख काय आहे, म्हणजे 8व्या वेतन आयोगाने ज्या शिफारसी आता करणार आहे त्या शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून लागू केल्या जाणार आहेत. तर बघा, आतापर्यंत एकूण 8 वेतन आयोगांची स्थापना करण्यात आलेली आहे. जो पहिला वेतन आयोग होता तो 1946 मध्ये स्थापन केला होता श्रीनिवासा वरदचार्या यांच्या अध्यक्षतेखाली. सेकंड पे कमिशन जगन्नाथ दास यांच्या अध्यक्षतेखाली. थर्ड पे कमिशन रघुवीर दयाळ यांच्या अध्यक्षतेखाली. फोर्थ पे कमिशन PN सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली. फिफ्थ पे कमिशन जस्टिस पांडियन यांच्या अध्यक्षतेखाली. आणि 6वा वेतन आयोग जो आहे तो जस्टिस PN श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली. 7वा वेतन आयोग जस्टिस AK माथुर यांच्या अध्यक्षतेखाली. तर आता सध्याचा जो 8वा वेतन आयोग आहे तो जस्टिस रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेला आहे. तर आता वेतन आयोगाचं नेमकं काम काय असतं, तर वेतन आयोग हा एक तात्पुरता तज्ज्ञ गट आहे. राईट, तात्पुरता तज्ज्ञ गट आहे जो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत, भत्त्यांमध्ये, निवृत्ती वेतन लाभांमध्ये सुधारणा करण्यासाठी पुनरावलोकन करून शिफारसी करतो. एवढंच नाही तर वेतन सुधारणा सुचवताना एकूण आर्थिक परिस्थितीचा विचार करणे आणि अर्थसंकल्पीय शिस्त कायम ठेवणे याच्यासाठी आर्थिक शिस्तीवरती सुद्धा तो आयोग काय करतो, शिफारसी करतो. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, याच्यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो. आणि हा माझा नंबर आहे 94,039,33,345. या नंबरवरती तुम्ही एनी टाइम कधीही मेसेज करू शकता. मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ऍड करतो आणि तुम्हाला राज्यसेवा किंवा कंबाईनची 2027च्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला बॅच, इंटिग्रेटेड बॅच जॉईन करायचे असेल, मार्गदर्शन हवा असेल, तर या नंबरवरती तुम्ही एक मेसेज करा, मी तुम्हाला डिटेल त्याचे पाठवतो. तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत शॉर्ट शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. सो धन्यवाद.